हिशोबाने केली पाहिजे। तर आमचा त्याच्यामध्ये भरपूर अभ्यास चालू होता। ॲक्च्युली आपण तर स्वतः ॲग्रिकल्चर बॅकग्राऊंडचे, त्यामुळं काहीतरी करणं हे आपलं तर पहिले काम होतं। तर त्यामुळे जेव्हा आम्ही या क्षेत्रात उतरण्याचं केलं तर तेव्हा आपण ॲरोमॅटिक फार्मिंग या विषयावर बऱ्यापैकी आम्ही रिसर्च केलेला होता की ॲरोमॅटिक फार्मिंगमध्ये काय करू शकतो आपण। ॲरोमॅटिक हे होतं की आपण काहीतरी ट्रॅडिशनल सोडून थोडंसं नवीन आपण नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या या ॲग्रोप्रधान यूट्यूब चॅनलमध्ये मी प्रसाद आव्हाड तुमचा शेतकरी दोस्त स्वागत करतो। शेतकरी बांधवांनो, जग हे बदलणार आहे। सध्या वेगवेगळे बदलाचे वारे फिरत आहे। शेती क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात बदल होतो आहे। आपल्याला जर आपल्या कुटुंबाचं अर्थकारण बदलायचं असेल तर शेतकऱ्यांना शेतातलं पीक बदलण्याची गरज आज आलेली आहे। मोठ्या प्रमाणामध्ये होणारा गारपीट, पाऊस, वारा या सर्व गोष्टींमुळे शेतीत बदल हे खूप आवश्यक आहे आणि बदल जो स्वीकारतो तोच या जगामध्ये टिकू शकतो। आणि असाच बदल स्वीकारून नव्या आव्हानांना तोंड देऊन पारंपरिक पद्धतीला बाजूला सारून एक नवं काहीतरी करण्याची उमग एका युवकाच्या मनामध्ये आली। त्या युवकाने तो ध्यास घेतला आणि त्या ध्यासातून निर्माण झालं एक नवी संकल्पना, एक नवा उद्योग। त्या उद्योगाला नाशिक ॲरोमा फार्म म्हणून आज आपण ओळखतो। अशाच ध्येयवेडा युवकाला, एक चांगल्या प्रतीच्या माणसाला आणि खूपच चांगल्या प्रकारे शेती करणाऱ्या युवा उद्योजक शेतकऱ्याला आज आपण भेटायला आलो आहे। मी चंद्रकांत लबडे सरांचं मनपूर्वक आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो। धन्यवाद सर। आज आपण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जिरेनियमची शेती करताय। जिरेनियमची शेतीबद्दल आपल्या शेतकऱ्यांना माहिती देण्यासाठी आपण या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज एकत्र आलो। तर आपल्या शेतकऱ्यांना तुम्ही थोडंफार जिरेनियम पिकाचं आर्थिक महत्त्व थोडं सांगा। जिरेनियम हे जे आहे हे एक ॲरोमॅटिक क्रॉप आहे। म्हणजे आपण ज्याला जसं सुगंधी वनस्पती, म्हणजे लोकांना पहिले औषधीपर्यंत माहीत होतं, पण सुगंधी हे काय सुगंधी माहीत नव्हतं ॲक्च्युली। तर सुगंधी याच्यावर आमचं जवळपास आता नाशिक ॲरोमा फार्मचं जवळपास एक 4थं वर्ष आज काम करण्यामध्ये। आणि आमचं प्रत्येक पहिल्यापासून हेच ध्येय होतं की आपण काहीतरी ट्रॅडिशनल सोडून थोडंसं नवीन आपण काहीतरी युनिक फार्मिंग या हिशोबाने केली पाहिजे। तर आमचा त्याच्यामध्ये भरपूर अभ्यास चालू होता। ॲक्च्युली आपण तर स्वतः ॲग्रिकल्चर बॅकग्राऊंडचे, त्यामुळं काहीतरी करणं हे आपलं तर पहिले काम होतं। तर त्यामुळे जेव्हा आम्ही या क्षेत्रात उतरण्याचं केलं तर तेव्हा आपण ॲरोमॅटिक फार्मिंग या विषयावर बऱ्यापैकी आम्ही रिसर्च केलेला होता की ॲरोमॅटिक फार्मिंगमध्ये काय करू शकतो आपण, ॲरोमॅटिक फार्मिंगची डिमांड काय मार्केटमध्ये। पहिला आम्ही डिमांडचा अभ्यास केलेला आहे मेन गोष्टमध्ये, मेन की ॲरोमॅटिक फार्मिंगची डिमांड ही काय आहे आणि कोणकोणते ॲरोमॅटिक क्रॉप्स आहे। तर याच्यावर पूर्ण आमचा अभ्यास झालेला आहे। म्हणजे त्याच्यामध्ये किती ॲरोमॅटिक क्रॉप आहे, त्याच्यामध्ये तुमचं आता लेमन ग्रास आहे, पामरोजा आहे, सिट्रोनेला आहे, पचोली आहे, लॅव्हेंडर आहे, कॅमोमिल आहे। त्याच्यामध्ये सगळ्यात मोठे हाय ग्रेड जे इसेन्शियल ऑइल आहे ती की खूप कमी प्रमाणात भारतामध्ये प्रोड्यूस होतात। तर त्याच्यामध्ये तुमचं लॅव्हेंडर आहे, तुमचं जिरेनियम आहे। मग आम्ही जास्त फोकस त्याच्यावर केलेला होता की आपण आपल्या इंडियाची जी रिक्वायरमेंट आहे कशाची जास्त आहे की ते भेटत नाही, तर त्याच्या आमच्या जाण्याचा जाऊन मेन उद्देश होता की तो आता भरपूर ठिकाणी फार्मर्स ॲज ॲरोमॅटिक क्रॉपिंग जे आहे ते करताय महाराष्ट्रामध्ये। जवळपास मी तर म्हणतो प्रत्येक जिल्ह्यामध्ये आता आम्ही आमचे 2-3 फार्मर प्रत्येक जिल्ह्यामध्ये आज काम करताय। आणि जेव्हा आम्ही याच्यामध्ये पडायचा विषय केला तर सगळ्यात जास्त जे ॲरोमॅटिक फार्मिंग म्हणतो आपण ती केल्या जाते सगळी UP, उत्तर प्रदेशमध्ये। ते सेंटर ॲक्च्युली ते कॅपिटल आहे। जसं आपण म्हणतो ना अत्तर की दुनिया,
बरोबर. कन्नौज असं मानलं जातं, कारण की त्याला ते तिकडे सगळ्यात जास्त इसेन्शियल ऑइल प्रोड्यूस होतं. मग तिकडे त्यांचं लेमन ग्रास होतं, पामारोजा होतं, पामारोजाच्या वेगवेगळ्या व्हरायटींचे ट्रायल होतात, लेमन ग्रास वेगळं होता, मेंथा हे सगळ्यात जास्त होतं तिथं. मेंथा जितकं म्हणजे इंडियाचं सगळ्यात मोठं प्रोडक्शन आहे आज मेंथाचं, की तो सगळ्या म्हणजे भारतामध्ये सगळं जास्त एक्सपोर्ट करतो. भारतातून सगळ्यात जास्त एक्सपोर्ट मेंथा करतं. आणि मेंथा आणि लेमन ग्रास हे आपल्या इंडियात खूप जास्त प्रमाणामध्ये प्रोड्यूस होतं. आणि त्याच्यानंतर जे आता म्हणजे त्याच्यानंतर जी रिक्वायरमेंट सगळ्यात जास्त भारताची ती म्हटली तर जिरेनियमची. तर मग आम्ही तेव्हापासून त्याच्यामध्ये आता पहिले आम्ही लेमन ग्रास बी ट्राय केलेलं आहे, पामरोजा पण ट्राय केलेलं आहे. आता तुम्ही बघितलं विटीवर सुद्धा आम्ही थोडंसं ट्राय केलेलं आहे. तर त्याच्यामध्ये आता आम्ही काय करतोय की जिरेनियम हे आमचं मेन क्रॉप आहे. जिरेनियमची जी डिमांड आहे हे मेन क्रॉप आहे आणि हे शेतकऱ्याला फायदा देणारं क्रॉप आहे. आणि याच्यामध्ये तुमचं मेन याचा फायदा असा आहे की याच्यामध्ये तुमची कोणताही इन्सेक्ट पेस्ट जो म्हणतो ना कीटकनाशकाचा खर्च, ते कसं आपल्या तिकडे नाशिक म्हटलं द्राक्ष बाग खूप जास्त प्रमाणात आहे. कीटकनाशक आणि द्राक्षाचं रोग शेतकरी जाणार, औषध दुकानात जाणार, तसं याच्यामध्ये झंझट नाही बिलकुल. याच्यामध्ये तुम्हाला कोणताही रोग नाही, कोणताही थ्रिप्स याच्यावर बसत नाही, कोणते मिलीबग याच्यावर बसत नाही, कोणता इन्सेक्ट याच्यावर अटॅक करत नाही. त्यामुळे याचा पेस्टिसाईडचा जो खर्च हा खूप कमी प्रमाणात आहे, म्हणजे खूप कमी प्रमाणामध्ये. आणि त्याच्यानंतर जर विचार केला आपण याचा खतांचा पण खूप कमी खर्च आहे. मेन गोष्ट म्हणजे तर सर आपण कशा प्रकारच्या मातीमध्ये हे पीक लावू शकतो? मातीचा जर विचार केला, हे प्रत्येक मातीमध्ये होऊ शकतं. फक्त तुमच्या जमिनीचा वापसा तो चांगला पाहिजे, पाण्याचा निचरा होणारी जमीन थोडक्यात पाहिजे, की जेणेकरून पाऊस आला तर तुमच्या जमिनीमध्ये पाणी नको साचायला. मेन गोष्ट म्हणजे तर त्याची तुम्ही काळजी घ्यायची, बाकी काही याच्यात हे नाही. आणि महाराष्ट्राच्या सध्या कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये जिरेनियम पीक सध्या लागवडीखाली आहे? महाराष्ट्रामध्ये आज जर विचार केला आमचा स्वतःचं, तर नगर, सातारा, कोल्हापूर, सांगली, जळगाव, धुळे, म्हणजे जवळपास सगळ्या जिल्ह्यांमध्ये आमचे 2-2, 4-4 शेतकरी काम करतायत. आणि आमचं जे प्रमाण आहे आज नाशिक जिल्ह्यामध्ये जर विचार केला, जेव्हा आम्ही स्टार्ट केलं नाशिक जिल्ह्यामध्ये, तर तेव्हा मी तर म्हणतो आम्ही जेव्हा स्टार्ट केलं तेव्हा 1-2-3 एकरपर्यंत आम्ही होतो तेव्हा. आणि आजच्या कंडिशनमध्ये नाशिकमध्ये फक्त 30 एकरच्या पुढे आज आमच्याबरोबर शेतकरी जॉईन झालेले. आणि आमचं जे टार्गेट आहे की या वर्षीचं लास्ट एंडपर्यंत ते टार्गेट आमचं 100+ एकर आहे की शेतकऱ्यांनी लावलं पाहिजे. त्यासाठी आपण इथं सुविधा ओपन केलेला आहे. आपले डिस्टिलेशन प्लांट आपण इथं टाकलेले आहे की जेणेकरून लोकांनी आपलं एक लावल्यानंतर नाशिकमध्ये लोक आमच्या इथं सगळं डिस्टिलेशन करणार, किंवा आपण त्यांच्या जागेवरून पालासुद्धा परचेस करू शकतो. या पद्धतीने आमचं सगळं काम चालू आहे. आणि आता बरेच शेतकरी डेली येतात, ते जवळपास 100+ फार्मर इथं व्हिजिट करतायत. आणि जरी शेतकरी एक ॲबर होत आहे याच्यामध्ये, आपलं जे यंग जनरेशन म्हणतो, यंग फार्मर्स हे खूप जास्त प्रमाणामध्ये, कारण की ते सगळे एज्युकेटेड, हायली एज्युकेटेड लोक आहे सगळे. तर त्यामुळे खूप जास्त प्रमाणात पडतं आणि काम खूप सोयीस्कर होईल. आणि एक नवीन प्रयोग प्रत्येकजण करतोय. त्यामुळे आमचं त्यांना पूर्ण मार्गदर्शन असतं. आणि इथं जो पण शेतकरी येतो आज आमच्या इथे, तर त्यांना मी फ्री ऑफ कॉस्ट मार्गदर्शन करतो. ते पण नर्सरी टू डायरेक्टली सेलिंगपर्यंत पूर्ण फ्री ऑफ कॉस्ट मार्गदर्शन करतो. याच्यामध्ये आम्ही त्यांना ज्या गोष्टी लागतात आमच्याकडनं, ते सगळी आमची टीम त्यांना ते प्रोव्हाइड करते. आणि सर मातीच्या pH आपल्याला साधारण किती असला पाहिजे या सगळ्या? मातीचा pH 6.5 to 7.5 पर्यंत असला तरी काही अडचण नाही. ॲक्च्युली याला मातीची खास रिक्वायरमेंट नाही आहे. फक्त माती एवढाच विषय आहे की याच्यामध्ये तुमचं फक्त पाण्याचा निचरा व्हायला पाहिजे. कारण की एक्सेस जर पाणी आपल्या प्लॉटमध्ये जर साचलं तर नक्की ते बुरशी पकडणार. बुरशी पकडलं म्हणजे तुमची ती कटिंग पूर्ण वेस्ट होणार. तर याचं नुकसान फक्त ते. त्यामुळे आम्ही शेतकऱ्यांना काय सांगतो की जेव्हा पाऊस जास्त प्रमाणात, हा जुलै नंतर जास्त प्रमाणात येतो, तर जुलैच्या आत आपली लागवड होऊन कटिंग झालेली पाहिजे. म्हणजे आपली साधारणतः लागवड फेब्रुवारी जसं मार्च एंडपर्यंत होऊन जुलैच्या आत पूर्ण कटिंग बिटिंग झाली पाहिजे, जेणेकरून आपलं कोणत्याही क्रॉपचं नुकसान होत नाही. आणि सर आपल्याला बऱ्याचशा वेळेस शेतकऱ्यांना हा प्रश्न पडतो की याला हवामानाच्या अंदाजानुसार याला काही प्रिकॉशन घ्यायची गरज पडते का? म्हणजे जसं द्राक्ष बागावर बघा का पाऊस पडला, लावण्याचा प्रादुर्भाव, 100% तसं काही प्रॉब्लेम इथे नाही, काहीच नाही. आता तुम्ही बघा, काल 2 दिवसापासून पाऊस वगैरे चालू होता बऱ्यापैकी, वातावरण एकदम चेंज होतं. पण काही आता मी चक्कर मारला, त्याच्यात काही वाटलं नाही मला काय याच्यावर काही फवारणीची गरज आहे काहीच नाही. उलटे नॅचरली चांगलं ग्रीन दिसतंय, प्रॉपर दिसतंय, त्याला काय अडचण नाही. आणि जरी आपल्याला वाटलं की एक्सेस पाणी याच्यावर पडलं, एक्सेस पाऊस झालाय, बुरशी याच्यावर पानावर पकडू शकतं, येल्लोविश पाना येऊ शकतो, तर आपण एखाद्या त्याला फंगिसाइडचा डोस देऊन त्याला आपण ते कंट्रोल आरामशीर करू शकतो. आणि सर 2 सरींमधलं आम्ही बघितलं की तुम्ही वाफे बनवलेले, बरोबर, सरी टाईप पद्धत केलेली, तर 2 सरींमधलं 2 झाडांमधलं अंतर आपण किती ठेवू शकतो? आता हे जर इथं तुम्ही बघितलं ना, तर आम्ही वेगवेगळे ट्रायल पहिल्यापासून करत आलेलो. पहिले आम्ही 8,000 झाड आमचं 1 एकरला लागायचं, तेव्हा आमची लागवड होती 4.15 4 बाय 1.15, म्हणजे 4 फूट तुमचा रो टू रो अंतर, 1.5 फीट तुमचा रो टू रो अंतर.
त्यानंतर बरोबर. त्यानंतर आम्हाला कळलं की तरी थोडासा मधला गॅप जो आहे तो पडतोय, जेणेकरून आपल्या ते गवताचा प्रॉब्लेम येतोय, गवत होतंय. आपलं जितकं आपलं एकरमध्ये पॉप्युलेशन, प्लांट ऑफ पॉप्युलेशन जास्त पाहिजे तर तितकं जास्त आपलं प्रोडक्शन आहे. बरोबर. तर मग आम्ही नंतर ट्रायल केली होती की 3 वर पण केलेली, 3.5 वर बी ते तुम्हाला सगळीकडे दिसेल, 3 वर पण केलेली, 3.5 वर बी केलेली. तर आम्हाला जो योग्य वाटलं ते 3.5 बाय 1 वर वाटलं. 3.5 बाय मधला अंतर ठेवायचा रो टू रो 3.5 फीट आणि 1 फूट तुमचा अंतर ठेवायचा प्लांट टू प्लांट. बरोबर. आणि सर हे पीक लावण्यापूर्वी तुम्ही याचं कुठं मार्गदर्शन घेतलं होतं? हो नक्की. काय कोणती बी गोष्ट जेव्हा आपण करतो तर त्याच्यामध्ये तुमचा गायडन्स खूप महत्त्वाचा असतो. बरोबर. आज बरेच लोक आज ॲरोमॅटिक फार्मिंग करताय, फक्त ऐकता आणि करतात, त्याचं प्रॉपर मार्गदर्शन कोण घेत नाही, प्रॉपर कुठं सेल करायचं माहीत नाही, प्रत्येक क्रॉपची रिक्वायरमेंट कुठं कुठं आहे या गोष्टीचा काही अनुभव घेत नाही, त्याचा डिमांडचा अभ्यास करत नाही, फक्त कोणतरी म्हटलं लावा तसं होतं. तेव्हा बरेच फार्मर याच्यामध्ये तुम्हाला ड्रॉबॅक्स पण दिसतात. तर आम्ही स्टार्ट करायच्या आधी माझे 2 ट्रेनिंग सीमॅपला झालेले आहे. जसं आपलं एक राहुरी विद्यापीठ आहे की तिथं आपल्याला ट्रॅडिशनल क्रॉपिंगबद्दल माहिती भेटते, तसं ॲरोमॅटिक क्रॉपिंगबद्दल आपल्याला माहितीची इंडियाचं सगळ्यात मोठं CSIRचं जे इन्स्टिट्यूट आहे ते म्हणजे तुमचं सेंट्रल ॲरोमा, जे आपण त्याला म्हणतो सीमॅप, सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिसिनल अँड ॲरोमॅटिक क्रॉप्स, लखनौ. तर तिथं स्वतः आम्ही जाऊन 2018ला ट्रेनिंग झालेलं आहे आमच्या तिथे, की एक 4 दिवसाचं आम्ही तिथे ट्रेनिंग घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये ते सगळं आपल्याला शिकवतात की ॲरोमॅटिक फार्मिंग कशा प्रकारे आणि कोणत्या भागात कोणतं केलेलं पाहिजे, मार्केट कशाचं जास्त आहे, त्यानंतर तुम्ही याचं व्हॅल्यू ॲडिशन काय करू शकतात. तसं FDIला कन्नौजला ते पण ट्रेनिंग तुम्हाला भेटतं. तर त्यामुळे पूर्ण जो पॅक म्हणतो आपण की सगळी इन्फॉर्मेशन तिथं आम्ही घेतलेली. बऱ्यापैकी ते लोक आमच्या चांगल्या टचमध्ये बऱ्यापैकी लोक आहे की ते आपल्याला प्रॉपर काही गोष्टींना मार्गदर्शन करतात. मार्केटमध्ये आमचे खूप चांगले लोक आहेत की ते आम्हाला कंटिन्युअसली मार्गदर्शन करतात. तर असे लोक पण खूप चांगले की जेणेकरून आम्हाला त्यांनी खूप हेल्प केली. त्यामुळे आमचं काम आहे ते डेली इन्क्रीज होत चाललंय. आणि सर आता बघा, ज्याप्रमाणे तुम्ही स्वतः BSc ॲग्रिकल्चर झालेले आहात, त्यानंतर तुम्ही ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट पण केलंय, त्यामुळे तुम्ही लखनौला जाऊन ट्रेनिंग घेऊ शकली. पण आपले जे काही शेतकरी ज्यांची लँड होल्डिंग कॅपॅसिटी कमी आहे किंवा आपला शेतकरी थोडा काही बाबतीत थोडा खेड्यामध्ये राहतो, अशांना मार्गदर्शन आपण पुरवू शकता का किंवा मी तुम्हाला पहिल्याच वाक्यात मध्ये बोललो होतो की इथं शेतकरी फक्त जवळनं नाही येते, हा बाहेरच्या स्टेटमधनं बी आज येत आहे, तमिळनाडूमधनं पण येत आहे, गुजरातमधनं पण येत आहे, छत्तीसगडमधनं पण येत आहे. तर हे जेव्हा लोक येतात ना तर त्यांना आम्ही इथं फ्री ऑफ कॉस्ट ट्रेनिंग देतोय. म्हणजे शेतकरी जर आला तर त्याला आपण फ्री ऑफ कॉस्ट ट्रेनिंग देतोय. आणि जे लोक लांब नाही तर त्यांचं आमचं असं चालू आहे की त्यांना ॲज अ कॉन्फरन्स करून सगळ्यांचं एक वेबिनार आम्ही आज ठरवतोय की एक वेबिनार ठरवून त्यांना सगळ्यांना आम्ही ते आज त्यांच्या जे शक्य नाही की आज एक जो कोरोना काळ चालू याच्यामध्ये लोकांना येणं काही ना शक्य नाही आहे, तर आमचं ते पण चालू आहे की आपण ती पण फ्री ऑफ कॉस्ट एक वेबिनार अरेंजमेंट करून त्याच्यामध्ये एक इंडस्ट्रीचे एक रिप्रेझेंटेटिव्ह आपण बोलून की लोकांना एक चांगलं वेबिनार जे आपण म्हणतो की फ्री ऑफ कॉस्ट वेबिनार हे आपण शेतकऱ्यांना देऊ डायरेक्टली, जेणेकरून शेतकऱ्याचे कन्सेप्ट जागेवर क्लिअर होईल, बसल्या बसल्या घरात क्लिअर होईल. नक्की या पद्धतीने आमचं त्याच्यावर पण काम चालू आहे. सर आता आपण बघितलं का आपण नाशिक सारख्या जी द्राक्ष सिटी म्हणून ओळखली जाते, बरोबर, द्राक्ष शेतीला फाटा देऊन तुम्हाला असं का वाटलं का आपण द्राक्ष काय, द्राक्ष ही जी गोष्ट आहे ही सगळी क्लायमेटवर अवलंबून आहे, वातावरणावर चालणारी गोष्ट आहे. आणि तुम्ही जर वातावरणाचा जर 3 वर्षापासून अभ्यास असेल तुमचा तर पहिले दरवर्षी तुमचं वातावरण चेंज होत चाललंय. जसं वातावरण चेंज होतंय तसं द्राक्षाचं उत्पादन कमी होत चाललंय. काही ठिकाणी जिथं लवकर द्राक्ष होतात त्यांना ते उत्पादन 100% भेटतं, पण ज्यांचं कसं आपलं वातावरण जसं चेंज होत चाललं तिथं उत्पादनाचा खर्च हा उत्पादन जर येतंय ते कमी होत चाललं आणि जो खर्च आहे तो पेस्टिसाईडचा खर्च वाढत चाललाय. तर त्या दृष्टिकोनातून जेव्हा मी विचार केला तर ही गोष्ट, त्यामुळे आम्ही काय केलं की जेव्हा इथं तुम्ही इथं बघितलं तिथं साधारणतः 2-2.5 एकरपर्यंत द्राक्ष होतं स्टार्टिंगला. हे जेव्हा आम्ही केले ना तर तेव्हा मी द्राक्ष काढून याच्यामध्ये ट्राय केलेलं होतं. आणि आज मी जर विचार केला ना तर द्राक्षाचा आणि याचा जो खर्चाचा विचार जर केला तर खर्च खूप कमी याच्यामध्ये आणि उत्पादनाची क्षमता पण चांगली. जर तुम्ही प्रॉपर गोष्टी सगळ्या तुमच्या जागेवर जर केला की तुम्ही प्रॉपर एक फार्मिंग केली, डेव्हलपमेंट, एक डिस्टिलेशन युनिट तुम्ही जागेवर लावलेलं, तर तुम्ही ऑइल काढले, तर नक्की आता मी शेतकऱ्यांना डायरेक्टली कंपन्यांसोबत कनेक्ट करून राहिलो, तर त्यामुळे त्यांना नक्कीच त्याचा फायदा होणार आहे 100%. आणि 5 वर्षामध्ये हे खूप चांगल्या प्रमाणात डेव्हलपमेंट होणार आहे. जेव्हा 5 वर्षानंतर याची डेव्हलपमेंट आपल्या महाराष्ट्रामध्ये चांगली होईल तर त्याचा नक्की फायदा असा होणार आहे की ट्रॅडिशनल क्रॉपिंगला पण चांगले डिमांड राहणार आहे, त्यांना पण रेटमध्ये फॉल होणार नाही जास्त. आणि 50-50% जर कन्वर्ट झालं तर 100% याचा पण फायदा होईल आणि त्याचा पण फायदा होईल. म्हणजे समतोल राखला जाईल. हा, समतोल कॉन्स्टंट राहील सगळं, जेणेकरून रेटचं पण जास्त ड्रॉपबॅक होणार नाही, फॉलोअप होणार नाही. सर मला सांगा का आपले जे शेतकरी आहेत, आता समजा ज्या शेतकऱ्याला लागवड करायची मग तो लागवड कसा करू शकतो, रोपे कुठे उपलब्ध होतात? रोपं आपण स्वतः त्यांना प्रोव्हाइड करतो. रोपं आमच्या स्वतःच्या नर्सरी आहे, 2-3 आमचे पॉलिहाऊसेस बेसिस नर्सरी आहे, तिथे आम्ही त्यांना आमच्या तिथे नर्सरीचं काम चालतं. तर जेव्हा शेतकरी येतात तर त्यांचं नर्सरीची फुलफिलमेंट आहे ते आम्ही स्वतः करतो त्यांची.
म्हणजे नर्सरीची फुलफिलमेंट तुम्ही स्वतः हो हो पुरवलं हो. जातं. त्यानंतर शेतकऱ्यांना इथं स्वतः येऊन आमचे जे शेड्यूल्स बनवले कंपनीने, की कोणतं फर्टिलायझर केव्हा द्यायला पाहिजे, त्याची ग्रोथ कोणत्या टाईमला आपल्या सगळ्या गोष्टी करायच्या, हे नॉर्मल एक शेड्यूल्स आहे ते पण आपण शेतकऱ्यांना प्रोव्हाइड करतो, जेणेकरून त्यांना अजून इझी जातं बरोबर. सगळ्या गोष्टी हँडल करायला. आणि सर एका झाडाची सेल्फ लाईफ किती आहे किंवा एका झाडाची सेल्फ लाईफ मिनिमम 3 वर्षभर आहे. 3 वर्ष म्हणजे जेव्हा तुम्ही एकदा प्लांटेशन करता प्लॉटचं, तर तो प्लॉट तुमचं 3 वर्षभर तुम्हाला उत्पादन देतो. बरोबर. प्रत्येक वर्षभरामध्ये तुमच्या 3 ते 4 कापण्या होतात. हो. पहिल्या वर्षी आम्ही 3च कापण्यांचा सल्ला देतो आणि सेकंड इयरपासून जेव्हा त्याची ग्रोथ आणि त्याच्या फांद्या वाढतात तेव्हापासून आपण सेकंड इयरपासून त्याला आपण 4 कटिंगचा त्यांना सल्ला आपण देतो. बरोबर. सर जिरेनियम पासून निघणारं जे तेल आहे ते तेलाचा सध्या मार्केटमध्ये कशी मागणी आहे, त्याला भाव कसा आहे? ॲक्च्युली मार्केटमध्ये जर याचा विचार केला तर मागणी ही खूप मोठी आहे. हो. कारण की जर जिरेनियम ऑइलचा विचार केला तुम्ही आज गुगलवर पण जर नेटवर सर्च केलं तर चायना आणि इजिप्त बरोबर. हे फक्त 2 देश आज युनियन चायना आणि इजिप्तमध्ये सगळ्यात जास्त प्रोडक्शन होतं आहे जे म्हणजे जिरेनियम ऑइल्स. बरोबर. तर ते पूर्ण कंट्रीजला सप्लाय करते. त्याच्यामुळे सगळ्यात जे मोनचं त्यांचं की मार्केट जे आहे ते इंडिया आहे. बरोबर. की इंडियामध्ये सगळ्यात जास्त पॉप्युलेशन आहे. आज जवळपास 140 करोड जनता आहे इंडियामध्ये आपली. तर 140 करोड त्यांनी हातात घेऊन त्यांचं काम चालू आहे की आज फक्त इंडिया सगळ्यात मोठं बाहेर आहे त्यांचं आज. तर सगळ्यात जास्त जे जिरेनियम ऑइल येते इंडियामध्ये ते चायनावरतून येतं आहे. आता चायनाची जी व्हरायटी रोज चायनीज जिरेनियम जे आपलं प्लांटेशन आहे त्यात इजिप्त ही सेकंड व्हरायटी तुमची ती आहे तुमची इजिप्शियनमध्ये प्रोड्यूस होती आणि एक अल्जेरियन बोर्बोन आहे ती पण बाहेरच्या देशामध्ये प्रोड्यूस होती. म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या क्लायमेटमध्ये जी रोज चायनीज जिरेनियम जी व्हरायटी आहे ही चांगल्या प्रमाणामध्ये आज प्रोड्यूस होती. तर त्यामुळं याचं जे उत्पादन आणि जे डिमांड आहे आज जर इंडियाचा विचार केला तर जवळपास 300-400 टनापर्यंत याची इयरली रिक्वायरमेंट आहे. आणि जे प्रोडक्शन होते जवळपास असं समजायचं की 15 ते 20 टन 25 टनापर्यंत त्याचं उत्पादन होत आहे. म्हणजे सध्या मार्केटमध्ये त्याला मागणी भरपूर आहे, मागणी भरपूर आहे, पुरवठा होत नाही ॲक्च्युली. बरोबर. आणि याची जेव्हा मागणी पण वाढली ना तर माझ्या मते इंडिया खूप जास्त एक्सपोर्ट करू शकतं बाहेरच्या देशाला. तर त्याच्यामुळे याचं 100% पुढं पण फ्युचर डिमांड चांगली. आणि या तेलाचा उपयोग नेमका कोणकोणत्या ठिकाणी आता तेलाचा जर तुम्ही उपयोग बघितला, ऑइलचा जर उपयोग बघितला तर ऑइल हे तुमचं सगळं जातं फ्रेग्रन्समध्ये, त्याच्यामध्ये कॉस्मेटिकमध्ये. आणि सगळ्यात जास्त त्याचा यूज आहे तो गर्दा इंडस्ट्री जो मग पान मसाला म्हणतो आपण. तर पान मसाल्यामध्ये पण याचा चांगला यूज आहे. आणि याचे ॲरोमॅटिक कंपाऊंड्स खूप चांगल्या पद्धतीचे जसं जिरेन आले, सिट्रन आले, लिनन आले, रॅडिन आले, हे कंपाऊंड्सचं पण मार्केटमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये यूज आहे. त्यामुळे जिरेनियम ऑइल आहे त्याचे जे कंपाऊंड वाले सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात डिमांड करतात की ते कंपाऊंड सेपरेट करून वेगवेगळ्या इंडस्ट्रीला ते प्रोव्हाइड करतात. त्यामुळे याची डिमांड बऱ्यापैकी खूप चांगल्या प्रमाणामध्ये आणि डेली इन्क्रीज होणारी डिमांड आहे. नक्की. फिरताना आम्ही बघितलं का खूप चांगला वास येत होता. नाही ॲक्च्युली याचं जे फ्रेग्रन्स आहे हे रोज लाईक फ्रेग्रन्स आहे की हे खूप जास्त प्रमाणामध्ये तुमच्या फ्रेग्रन्समध्ये पण यूज केलं जातं. आणि हे जे हायग्रेड फ्रॅग्रन्स आहे, हायग्रेड जे फ्रेग्रन्सेस आहे ना त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात यूज आहे की ते खूप कॉस्टली असतात. तर त्याच्यामध्ये याचं चांगलं डिमांड आहे ॲक्च्युली. आणि असं होतं कधी का एखाद्याच्या समजा दावणीला बांधलेलं एखादं जनावर सुटलं आणि ते येऊन खातं वगैरे मग ते नाही ॲक्च्युली नाही असं कधीच आतापर्यंत झालेलं नाहीये की आता आमच्या या रस्त्याला बरेच बकऱ्या वगैरे येतात जातात पण ते कधी येणार नाही आतमध्ये खाणार बी नाही. कारण की हे जनावर वगैरे याला कोणी हानिकार करू शकत नाही. म्हणजे याला कोणी खाऊ शकतच नाही. आम्ही स्वतः ट्रायल बी केलेली पण कोणी खात नाही. याला कीड वगैरे पण नाही, कोणी जनावर बी खात नाही. त्यामुळे नक्कीच याचा फायदा आहे. म्हणजे बरेच लोक आमच्याकडे येतात ते म्हणतात की आमची जागा अशा ठिकाणी की तिथं हरणांचा त्रास आहे, तिथं शेळ्या मेंढ्यांचा त्रास आहे, तिथं जनावर रात्री येऊन खाऊ शकता. तर त्यांच्यासाठी एकदम उत्तम पर्याय हा. आणि सर आपल्याला माहिती आहे का याच्यातून तेल आपल्याला काढायचं, मग तेल कंटेंट वाढवण्यासाठी आपण काय वेगवेगळ्या प्रॅक्टिस करू शकतो? नाही, तेलाचं जे कंटेंट आहे तर ते तेलाचं कंटेंट आपण वाढवण्यासाठी आपण त्याच्यामध्ये काही स्प्रेची डेव्हलपमेंट पण आपण करतो. जसं झिंक, सल्फर यांनी पण आपण स्प्रे केलं तर रिकव्हरीचा त्याला थोडासा होतो, चांगली गोष्ट होतं. पण जवळपास आम्ही याला टोटली नॅचरलच ठेवतो की याची रिकव्हरी ऑलरेडी आपल्याला चांगली पडते. एक थोडासा रेशो वाढतो फक्त, पण आम्ही जितकं आम्ही त्याला नॅचरल ठेवतो. आता आमचं जे काम सगळं चालतं याच्या व्हेजिटेटिव्ह ग्रोथ होत चालतं. कारण की याचं जे ऑइल आहे सगळं पानामध्ये ऑइल आहे. तर पानामध्ये ऑइल असल्यामुळं आपण जेवढी याची व्हेजिटेटिव्ह ग्रोथवर काम करू तर तितकं जास्त प्रमाणात याचं ऑइलची रिकव्हरी चांगली 100% होणार. कारण की सिंपल थिंग काय की जेव्हा तुम्ही याच्या व्हेजिटेटिव्ह ग्रोथवर काम करणार तर नक्की तुम्हाला याचा पाल्याची ग्रोथ आहे, जी व्हेजिटेटिव्ह ग्रोथ आहे ती वाढणार. पाल्याची ग्रोथ वाढली तर पाल्यामध्ये ऑइल आहे, पाल्याची ग्रोथ वाढली तर त्याच्यापासून आपला टनेज जास्त भेटणार. जेव्हा टनेज जास्त भेटणार तर आपल्याला ऑइल पण 100% जास्तच भेटणार. तर ह्या पद्धतीने आम्ही त्याच्यावर काम ठेवतो. आणि शेतकऱ्यांना सांगत बी नाही का की ह्या स्प्रे कराने रिकव्हरी वाढेल. ऍक्च्युली अशा काही गोष्टी नसतात मेन गोष्ट म्हणजे. त्यामुळे आम्ही ते पण त्यांना सांगत नाही. तुम्ही जितकं त्याला नॅचरली चांगलं ठेवशाल तितकं तिथे चांगलं फर्टिगेशन त्याला करशाल तर नक्कीच त्याचं उत्पादन वाढणार. उत्पादन वाढलं तुमचं ऑइल रेशो वाढणार. बरोबर. म्हणजे जे
सध्या प्रॅक्टिस आपण करतोय बाकीच्या पिकांसाठी, ऑइल सीडसाठी आपण ज्या प्रॅक्टिस करतो वाढवण्यासाठी कंटेन ऑइल वाढवणं, त्या प्रॅक्टिस इकडे उपयोगी ठरू शकतात का? हा, उपयोगी तर ठरू शकतात, नक्की उपयोगी ठरू. आणि सर आता शेतकऱ्याला पिकवायचं येतं, शेतकरी खूप चांगला पिकू शकतो, बरोबर, पण त्याला विकता येत नाही, त्याला मार्केट सापडत नाही. ते मार्केट सापडण्यासाठी आपण कसं सापडलं आणि आमचे शेतकरी कसे सापडू शकतात याबद्दल आता मार्केटचं मी तुम्हाला स्टार्टिंगलाच त्यासाठी बोललेलो की मार्केट याचं जे आहे आमचा पहिले न करता मार्केट अभ्यास होता. डिमांड इज खूप इम्पॉर्टंट आहे. डिमांड म्हणजे तुमची खूप मोठी इम्पॉर्टंट आहे की तुम्ही डिमांड आणि सप्लायचा जो ब्रेक काय, डिमांड आणि ब्रेक सप्लाय केव्हा ब्रेक होऊ शकतो याचा तुम्ही अभ्यास केला पाहिजे. याच्यामध्ये आम्हाला असं वाटतं की हे अजून आपल्याला काही याचा एकदम रिस्क नाही आहे. जेव्हा याचं जास्त पॉप्युलेशन होईल, म्हणजे जास्त इन्क्रीमेंट होईल, जेव्हा ऑइल जास्त पॉप्युलेशन ऑइलचं जास्त होईल, तर तेव्हा ऑलरेडी जसं नाशिक ग्रेप एक्सपोर्ट करतंय ना, तर मी तर म्हणतो भविष्यात आमचा प्लॅन आहे की आम्ही इथूनच एक्सपोर्ट बाहेर करू. जसं चायना आज इंडियाला एक्सपोर्ट करतंय ना, तसं आम्ही आज बाहेर एक्सपोर्ट करू. आणि ते बी कंपन्या सुद्धा जेव्हा कंपन्यांना पण एक्सेस भेटेल तर कंपन्या स्वतः एक्सपोर्ट करतील. कंपन्या स्वतः शेताच्या दारात जाऊन त्यांच्याकडून ऑइल पुढे घेतील आणि ऑइल पुढे ते एक्सपोर्ट करतील. या पद्धतीने त्याचं काम 100% होणार. आज शेतकऱ्याला आम्ही काय केलं आहे, तर म्हणजे आम्ही शेतकऱ्याचे 2 इथं हे ठेवलेले पर्याय ठेवले शेतकऱ्याला. जेव्हा शेतकरी लावतो तर सपोज 50-60 किलोमीटर जास्तीत जास्त 100 किलोमीटर आतले जे शेतकरी, तर त्यांचं आम्ही जागेहून पण टनाने परचेस करू शकतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही शेतकऱ्यांना अजून एक ऑप्शन असं दिलं आहे की तुम्ही स्वतः कट करून आमची इथं आणा, तुम्ही स्वतः डिस्टिलेशन करा. त्याच्यामध्ये आमचा एक इथं रिप्रेझेंटेटिव्ह राहणार, तो तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगणार की ऑइल कसं काढलं पाहिजे, कशा गोष्टी केल्या पाहिजे. शेतकऱ्याला आम्ही स्वतः शिकवणार जागेवर. आणि शेतकऱ्याच्या फक्त आम्ही तिथे आमच्या मशीनचे एक नॉर्मल बेसिक चार्जेस फक्त घेऊ, जेणेकरून शेतकऱ्याचं उत्पादनामध्ये अजून वाढ होईल. तर आमचं याच्यावर काम चालू, म्हणजे आम्ही शेतकरी तर बांधून नाही ठेवलंय की तुम्ही फक्त या आणि पालच आम्हाला द्या. तर आमचं असं म्हणणं की शेतकऱ्यांनी स्वतः आत्मनिर्भर व्हायला पाहिजे. जी कन्सेप्ट आहे आज सरकारची आत्मनिर्भर, की त्यामुळे आमचं स्वतःचं असं प्लॅन आहे की शेतकऱ्यांनी स्वतः इथं यावं, इथं त्याच्या हाताने डिस्टिलेशन करावं आणि इथं स्वतः त्याच्या हाताने ऑइल काढावं. आणि भले तो ऑइल आम्हाला पण देऊ शकतो किंवा बरेच जाऊन मार्केटिंगला आम्ही त्याला कनेक्ट पण देऊ शकतो करून. असं आमचं पूर्ण काम चालू आहे, जेणेकरून शेतकऱ्याला कॉन्फिडन्स जर आला ना, तर आमचं मोटिव्ह आहे की प्रत्येक शेतकऱ्याच्या दारामध्ये एक डिस्टिलेशन युनिट लावलं पाहिजे आणि त्यांनी स्वतःने ऑइल जागेवर काढलं पाहिजे. म्हणजे जेणेकरून त्याचा जो खर्च आहे ना, जो सगळ्यात जास्त खर्च आहे ट्रान्सपोर्टचा, लेबरचा, हा त्याचा जागच्या जागी वाचेल. ही आमची कन्सेप्ट याच्या पाठीमागं. सर त्यानंतर आपल्याला माहिती आहे का बऱ्याचशा वेळेस झाडांबद्दल कॉम्पिटिशन ही वीडची खूप मोठ्या प्रमाणात. बरोबर, वीड कॉम्पिटिशन करतं, पाहिजे ते न्यूट्रिएंट ॲब्झॉर्ब करून घेतं आणि झाडाला कुपोषित करून ठेवतं. बरोबर. तर याचं नियोजन आपण कसं? आता आम्ही काय करतो, याची विडिंग साधारणतः जेव्हा आपण प्लांटेशन करतो तर याच्या 4 महिन्यामध्ये याचं आपलं पहिली कटिंग भेटते. आता तुम्ही बघत असाल पाठीमागं तर याच्यात गवत दिसणार नाही, आणि गवत आलं तर तुम्हाला मध्ये दिसेल आता, बरोबर, त्याच्या वाफेवर नाही दिसणार. आणि आता ते पूर्ण पसरून गेले, पसरून जाते तेव्हा सावळून जातं झाड, सावळून गेल्यानंतर त्याचं गवत जास्त वाढत नाही. तर स्टार्टिंगला फक्त आपलं 1-2 हँड विडिंग आपण केलं तर योग्य असतं, तर जेणेकरून आपल्याला झाडाला डॅमेज होत नाही, झाडाच्या मुळ्या चांगल्या फुटतात, झाडाच्या मुळ्या पांढरी मुळी जेव्हा चांगली फुटते तेव्हा त्याचा फुटवा चांगला होतो, झाडाला श्वास चांगला घेता येतो. त्यामुळे नक्कीच त्याचा फायदा आपल्याला बेनिफिट आहे. जसं पुरातन काळात फक्त हँड विडिंगच केल्या जाते, पण तेव्हा त्याचं उत्पादन काढायचा रेशो खूप मोठा होता. तर आमची कन्सेप्ट ती की जसे जुने लोक आम्हाला आज सांगतात तिथे येऊन की हँड विडिंग केल्याचे फायदे काय, तर आम्ही शक्यतो हँड विडिंग याच्यात ठेवतो. आणि एकदा 2 कटिंग केल्यानंतर तसं झाड तुमचं मोठं झाल्यानंतर त्याचं गवताचं काही जास्त प्रॉब्लेम नाही, गवत एकदा वाढून जातं झाड पूर्ण, वाढल्यानंतर त्याचा गवत जास्त त्रास नाही. तरी पण आम्ही तुम्ही बघितलं तर आम्ही काय करतो, एक मॅन्युअल जसं वखर आपण टाकतो, जसं टोमॅटोमध्ये जे वखर सरी आपण पाडतो, वखरून घेतो गवत आलं, शक्यतो आम्ही तीच पद्धत याच्यामध्ये ठेवतो की जेव्हा मध्ये विडिंग होती तर आम्ही वखर टाकतो आणि प्रॉपरली वखरून सगळं गवत काढून घेतो आणि नंतर त्याला चांगली भर लावून घेतो, जेणेकरून मुळांचा फुटवा चांगला होईल. सर नक्कीच सुरुवातीला भारतामध्ये या सगळ्या गोष्टी आणल्या कोणी, आणि म्हणजे ॲक्च्युली आज जर विचार केला ना, भारतामध्ये खूप चांगल्या प्रमाणात इंडस्ट्री, यांनी ज्या अशा इंडस्ट्री केल्या शेतकऱ्याचा खूप जास्त विचार करतात. तर त्याच्यामध्ये जर विचार केला तर जे मुंबईची जी केवा इंडस्ट्री आहे, केवा ग्रुप आहे, त्याला आपण SH केलकर ग्रुप म्हणतो, यांचं खूप मोठं योगदान आहे या इंडस्ट्रीमध्ये, ॲरोमॅटिकमध्ये, आणि ते भारताला आज रिप्रेझेंटेटिव्ह करताय. मेन गोष्ट म्हणजे त्यानंतर त्यांनी याच्यावर खूप मोठे प्रयोग केले, त्यांचं खूप वर्षापासून याच्यावर काम चालू होतं ॲक्च्युली, आणि खूप मोठं त्यांचं कन्झम्पशन आहे जिरेनियम ऑइलचं, SH केलकरचं. तर त्यांनी याचा प्रयोग बाहेरच्या देशातून आणण्याचा, त्यांच्या लॅबमध्ये डेव्हलपमेंट करायचा त्यांनी हा प्रयोग केलेला आहे. त्याच्यापासून आज महाराष्ट्रामध्ये डेव्हलपमेंट सुरू झालेली आहे. त्याच्यामध्ये बऱ्याच लोकांनी आज चांगलं काम करतायत, लोक सातारामध्ये चांगलं काम करतायत, नगरमध्ये चांगलं काम करतायत, म्हणजे बऱ्यापैकी आज लोक एक फार्मर जो आमच्या गायडन्स खाली एक चांगलं काम आज लोक करतायत.
आणि दुसऱ्या पण काही इंडस्ट्री आहे की त्यांनी पण याच्यामध्ये चांगलं योगदान दिलं आहे, ते पण आज त्याच्यामध्ये चांगलं लोकांना सल्ला देत आहे, लोकांना मार्गदर्शन देत आहे. म्हणजे एक निशांत ॲरोमास प्रायव्हेट लिमिटेड ही पण एक मुंबईची इंडस्ट्री की ते पण चांगलं एक सपोर्ट आज फार्मर्सला देत आहे आणि ते पण ग्राउंड लेवलला जाऊन देत आहेत. स्वतः त्यांचे लोक येतात ते सांगतात की तुम्ही आमच्या फार्मवर या, त्याच्यामध्ये तुम्ही डिस्टिलेशन युनिटचा स्टडी करा, त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी समजेल की ॲरोमॅटिक हे सेक्टर किती पुढे जाणार आहे, त्याची रिकव्हरी कशी काढल्या पाहिजे, ऑइलची डिमांड कुठे, या सगळ्या गोष्टी त्या कंपनी आपल्याला चांगल्याप्रमाणे मार्गदर्शन करत असतात नेहमीप्रमाणे. त्यांना आज आम्ही कॉल केला, त्यांना विचारलं सर आम्हाला इथं अडचण येते, तर 100% आपल्याला गायडन्स करतात. म्हणजे आणि हे सगळे एक फार्मर लेवल प्रोड्यूस कंपनी आहे, तर त्यामुळे नक्कीच ते आपल्या शेतकऱ्यांना आज चांगला सपोर्ट करताय, चांगला गायडन्स करताय. त्यांचं पण उद्दिष्ट हेच आहे की एक यंग फार्मर जो म्हणतो आपण ते जनरेशन यामध्ये यावं आणि त्यांनी एक फार्मिंग न करता फार्मिंगमध्ये बिझनेस केला पाहिजे. मग त्याचं रॉ मटेरियल बी तो स्वतः प्रोड्यूस करणार, त्याची प्रोसेसिंग बी तो स्वतः करणार आणि त्याचं सेल पण तो स्वतः करणार. ही कन्सेप्ट आहे आमची. आणि आम्ही याला शेती या विषयाने नाही बघत. पहिली गोष्ट म्हणजे आम्ही पूर्ण बिझनेस ॲज अ ॲग्रिकल्चर बिझनेस या हिशोबाने आज आम्ही त्याला बघतोय. आणि जेव्हा तुम्ही बिझनेस या हिशोबाने बघतात ना तर तुम्ही नक्की त्याच्यात सक्सेस होतात. नक्कीच. सर आता आपण लागवड केली, सर्व गोष्टी खूप चांगल्या केल्या, पण आपल्याला हे कसं ओळखू येतं का आता हे हार्वेस्टिंगला आलेलं आहे? बरं, नाही याचं काय ॲक्च्युली आपण जसं म्हटलो की दर 4 महिन्याला आपल्याला कटिंग येते. बरोबर. तर आपल्याला काय याच्यामध्ये जी ऑल रिकव्हरी जी चांगली होती म्हणजे मॅच्युअर झाड होतं ला प्लांटेशन केल्यानंतर हे 4 महिन्याच्या आतमध्येच होतं. तर आपल्याला 4 महिन्याच्या आतमध्ये याचं आपल्याला डिस्टिलेशन करणे. सपोज तुम्ही 5व्या महिन्यामध्ये डिस्टिलेशन केलं तर तुम्हाला रिकव्हरीला प्रॉब्लेम येईल. तर आमचं काय धोरण असतं, आम्ही 3 ते 4 महिने या 3 ते 4 महिन्यामध्येच आम्ही डिस्टिलेशन करून टाकतो ऑइलचं. आणि जेव्हा आपण 4 महिन्याच्या पुढे जर केलं तर आपल्याला रिकव्हरीचं थोडं नुकसान होतं. आणि आपण जितक्या लवकर प्रॉपर जर त्याचं टायमिंगवर आपण सगळ्या हार्वेस्टिंग केलं, टायमिंगवर सगळ्या गोष्टी मॅनेजमेंट केलं तर नक्की याचे उत्पादन आपल्याला चांगलं भेटतं, रिकव्हरी पर्सेंट आपल्याला चांगला भेटतो. अशा पद्धतीने आपण हार्वेस्टिंग करतो. आणि सध्या महाराष्ट्राचं मान्सून जो आहे तो थोडा लहरी आहे, भारताचा मान्सून लहरी आहे. बऱ्याचशा वेळेस पाण्याचं दुर्भिक्ष आपल्याला खूप ठिकाणी दिसून येतं. पाणी नियोजन कसं आहे आणि पाण्याचा पुरवठा आपण कशा प्रकारे? ठीक आहे, पाणी याच्यामध्ये आपण ड्रिपद्वारे देतो. जेव्हा आपण पाणी ड्रिपद्वारे देतो ना याचे खूप सारे ॲडव्हान्टेज आपल्याला भेटतात. आपली लेबर कॉस्ट वाचते. हे खूप मोठं आजचं जर तुम्ही बघितलं ना लेबरचा खूप प्रॉब्लेम आहे सगळीकडे. तुम्ही जर लेबर आज तुम्ही ड्रिप इरिगेशन जर केलं त्याच्यामध्ये तुम्ही फर्टिलायझर नत्र देण्यासाठी तुम्ही एक व्हेंचुरीचा जर तुम्ही अजून त्याचा उपयोग केला तर नक्की तुमचं उत्पादनात वाढ होती. झाडाचं चांगलं नियोजन बसतं. झाडाला जेवढं पाणी जातं, जेवढं पाणी पाहिजे तेवढंच त्या झाडाला भेटतं. जेवढं फर्टिलायझर पाहिजे, त्या डोस पाहिजे तेवढंच त्या झाडाला भेटतो. त्याची लेबर कॉस्ट तुम्ही कमी होती, तुमचा उत्पादन रेशो वाढतो, लेबर कॉस्ट तुमची कमी होती. तर त्याच्या पद्धतीने तुम्ही ड्रिप इरिगेशन अशा पद्धतीने तुम्ही करू शकतात. आता याच्यामध्ये पाणी देण्याचा जो हे पाणी कसं दिलं पाहिजे. पाणी आता हे क्लायमेट आहे, तुमचं उन्हाळ्यामध्ये तुमच्या जमिनीचं जे टेम्परेचर असतं ते जास्त असतं, हीट जास्त असते, तर नक्की तेव्हा तुम्हाला दुसऱ्या तिसऱ्या दिवशी पाणी देणं योग्य एकदम. पण जेव्हा तुमचं विंटर सीझन आहे, मान्सून सीझन आहे, तर मान्सून सीझनमध्ये वरती पण आर्द्रता असते आणि जमिनीमध्ये पण आर्द्रता असते, ह्युमिडिटी लेवल चांगले असते, तर तेव्हा तुम्ही 4-5 दिवसांनी पाणी दिलं तरी काही त्याला काही अडचण नाही आहे. म्हणजे याच्यासाठी असं नाही की पाण्याची खूप जास्त प्रमाणात रिक्वायरमेंट आहे आणि खूप कमी प्रमाणात रिक्वायरमेंट, असं नाही. एक मीडियम फ्लोमध्ये आपल्याला त्याला पाणी अवेलेबल पाहिजे. सर आपण या सगळ्या गोष्टी आज बघितल्या, तर आपल्या या प्रेक्षक वृंदाला, शेतकरी बांधवांना आणि युवा शेतकऱ्यांना आपण असा काय सल्ला देऊ इच्छिता, त्यांनी कशा प्रकारे वळालं पाहिजे आणि कोणत्या गोष्टी आपण अप्लाय करू शकतो या सगळ्या? आता आज जर विचार केला आज तर भविष्यात जर तुम्ही 5-10 वर्ष विचार केला ना, ज्याची शेतकरी आहे ना सगळे लोक शेतीच करणार आहे बऱ्यापैकी. कारण की आज जॉब वगैरे लोक करतात बऱ्यापैकी, तर काहींची शेती आहे. आज लोकांचा जो युवा लोकांचा जो कल आहे हा शेतीमध्ये. आणि माझं धोरण आहे की तुमच्या शेतीमध्ये तुम्ही प्रोडक्शन करून त्याच्यावर प्रोसेसिंग करून आणि स्वतः मार्केट डेव्हलपमेंट केली ना ते सगळ्यात बेस्ट. तुम्ही स्वतः आत्मनिर्भर होऊ शकतात, तुम्ही स्वतः नॅचरल पद्धतीमध्ये राहून तुम्ही आज चांगलं काम करू शकतात. बरेच असे आमचे मित्रपरिवार आहे की त्यांनी खूप चांगल्या प्रमाणामध्ये आज काम करतात, स्वतःच्या शेतीवर प्रोडक्शन करतात. बरेच लोक स्वतःच्या शेतीवर प्रोडक्शन केल्यानंतर ते स्वतः प्रोसेसिंग करतायत, स्वतः मार्केट करतायत. आता आम्ही स्वतः फक्त मार्केटवर डिपेंड राहतात, स्वतःच्या मार्केटमध्ये आम्ही एक प्रोडक्ट्स पण डेव्हलपमेंट केली. त्याच्या वेस्ट आमचं निघतं आज डिस्टिलेशनमधनं, त्याच्यामधून सुद्धा आम्ही त्याच्यापासून आपण काय केलेलं आहे की प्रोडक्ट्स बनवायला सुरुवात केलेली. नाशिक ॲरोमा फार्म म्हणजे आमची एक कन्सेप्ट आहे की फार्म टू बॉटल. म्हणजे याच्यापासून आम्ही नवीन रिटेल्समध्ये प्रोडक्ट्स पण आम्ही आज मार्केटमध्ये डेव्हलपमेंट करायचं आमचं काम चालू आहे, जेणेकरून भविष्यात तो पण आपला एक स्कोप राहणार आहे.
की आपण स्वतः पण ॲज अ नॅचरल लोकांना किती नॅचरल आपण देऊ शकतो, तर त्याचं पण आमचा कल चालू आहे की जेणेकरून आज इसेन्शियल ऑइल आपण प्रोड्यूस करतो. तर बऱ्यापैकी डिमांड मार्केटमध्ये चांगली, बऱ्यापैकी कॉस्मेटिकमध्ये आज डिमांड आहे इसेन्शियल ऑइलचे, तर त्यांना पण आम्ही आज बॉटलिंग करून सप्लाय करतो नाशिक अरोमा फार्मने, आणि ते पण प्युअर नॅचरल सप्लाय करतो, जेणेकरून जो व्यक्ती घेणार आहे, जो कस्टमर आहे, तो पण त्याच्यामध्ये पण त्याला सॅटिस्फॅक्शन भेटेल की हे आपल्या नाशिकमधूनच प्रोड्यूस होऊन, आपल्या महाराष्ट्रामध्येच प्रोड्यूस होऊन, आणि त्याला जर त्याच्या घरी भेटतं नॅचरल तर नक्की आनंदात आहे आज. तर आमचं त्याच्यावर पण काम आज चालू आहे पूर्ण पद्धतीपणे. आणि शेतकऱ्यांनी माझ्या मते की आज जेव्हा तो एक प्रोडक्शन करतोय कोणत्या पण क्रॉपचं, नक्की त्याच्यावर काहीतरी विचार केला पाहिजे त्यांनी की याच्यावर काहीतरी प्रोसेसिंग करू शकतो का आपण. तर हा सल्ला आमचा नक्की त्यांना राहील की तुम्ही याच्यावर करू शकतात काम, फक्त एक तुम्ही मार्केटचा अभ्यास करा प्रॉपरली आणि तुम्ही 100% त्याच्यामध्ये सक्सेस होणार. थोडा टाईम जाईल तुम्हाला, पण त्याच्यामध्ये तुम्ही 100% सक्सेस होणार. अशा प्रकारे ज्यांना निर्मितीचे सोहळे लागले त्यांनी निर्मिती केली आणि हजारो शेतकऱ्यांपर्यंत आज ते स्वतः पोहोचलेले आहेत. ते फक्त शेतकरीच नाहीत तर एक उद्योजक आहेत, शेतकरी उद्योजक आहेत. कारण अनेक शेतकऱ्यांना ते मोफत मार्गदर्शन करताय, सेवा आणि सल्ला पुरवताय. सर, तुमच्या कामाबद्दल खरं तर मी तुमचा आभारी आहे. धन्यवाद सर, धन्यवाद. वेळ दिलाय आणि आपल्यासारख्या शेतकरी पुत्रांना आणि शेतकऱ्यांना असं चांगल्या प्रकारे तुम्ही मार्गदर्शन करताय. आपल्यासारख्या तरुणांची आज भारत देशाला आणि महाराष्ट्राच्या शेतीला खूप गरज आहे. आपल्यासारखे हजारो शेतकरी तुम्ही नक्कीच तुमच्या आयुष्यात निर्माण करशाल अशी अपेक्षा आहे. आणि शेतकरी बांधवांनो, असेच नवनवीन आणि चांगले व्हिडिओ बघण्यासाठी मला वाटतं का तुम्ही नक्कीच लाईक करशाल, शेअर करशाल आणि आपला चॅनल सबस्क्राईब पण करशाल. आजच्यासाठी मी तुमची रजा घेतो, पण पुन्हा एकदा भेटू नवीन काहीतरी विषय घेऊन नवीन व्हिडिओवर. धन्यवाद.